पूर्णा शहरातील बुद्धविहार येथे नव्यानेच नियुक्त झालेल्या शिवसेना राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचा अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर बनते पायवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका रेखा खरकराटे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांची उपस्थिती होती। बुद्धविहारच्या प्रांगणात खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले। यावेळी बोलताना खासदार ज्योती वाघमारे म्हणाले की मैं भीमराज की बेटी हूँ, जे भी मौली हूँ। आज मी जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळेच वंचित बहुजन समाजाला न्याय आणि प्रतिनिधित्व मिळालं असल्याचे त्यांनी नमूद केले। बनतेजीने पूर्णा येथील भूटोवर ब्रिजचा प्रस्ताव खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडे मांडला। याबाबत बोलताना त्या म्हणाले की 19 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील सर्व खासदारांची रेल्वे बोर्डासोबत बैठक आहे। या बैठकीमध्ये पूर्णा येथील फुटओव्हर ब्रिजचा प्रश्नही ठामपणे मांडणार असून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले। यावेळी नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, उत्तम खंदारे, नगरसेविका सौ अर्चना मिलिंद कांबळे, नगर उपाध्यक्ष मुकुंद भोळे, जिल्हा परिषद सदस्य संजय जेलारे, नगरसेविका पद्मिनीबाई येंगडे, नगरसेविका राजनंदिनी पंडित, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, वसमतीतील राजकुमार येंगडे, यशवंत उबारे, महानंद गायकवाड, ॲडव्होकेट धमा जोंधळे, रोप खुर्शी, दादाराव पंडित, श्यामराव जोगदंड, नागेश येंगडे, नितीन आहिरे, साहेबराव सोनले, विजय बगाटे, उत्तम कापुरे, त्र्यंबक कांबळे, अनिल पंडित, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, श्रीकांत हिवाळे, अमजद नूरी, विशाल कांबळे, ताज मामू आदींची उपस्थिती होती। आज खरं तर मन खूप गहिवरून आलं, डोळ्यात पाणी येतंय, कारण सोलापूरच्या इतक्या लांब 200-300 किलोमीटरवर अंतरावरती राहणारी एका गरीब घरात जन्माला आलेली, ज्या जातीची लोकसंख्या मायक्रो एससी म्हणून खूप कमी आहे, अशा ठिकाणी जन्माला आलेली आहे। पण ती फक्त आणि फक्त स्वतःला भीमराज की बेटी म्हणते म्हणून पूर्णामधला हा माझा समाज बांधव या लेखीचं कौतुक करण्यासाठी इथे जमलाय। मेरे सर को तेरे संविधान से मिला, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये खासदार भी मुझे तेरे संविधान से मिला, औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला, औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला। कोणत्या शब्दामध्ये उपकार मानू मी बाबा साहेब? तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करायचा होता। साहेब मुख्यमंत्री होते आणि मला त्यांच्याशी थेट बोलता आलं। मी साहेबांना म्हटलं की साहेब, तुमच्याबद्दल आदर आहे हो, पण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि मी तर जय भीम म्हणल्याशिवाय जगू शकत नाही। म्हटलं की कळवळीतली पोरगी आहे, मला फुले शाहू आंबेडकर सोडून कामच करता येणार नाही। तेव्हा मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ताई, तुम्हाला सोडा कोण म्हणतंय हो, बाबासाहेब घेऊन तुम्हाला शिवसेना। दसरा मेळाव्यात भाषणाची संधी दिली, वर्धापन भाषणाची संधी दिली, जाहीर भाषणावर लाखोंच्या स्टेज समोर सांगितलं की माझी ओळख काय, तर भीमराज की बेटी में जय भीम वाली। अनेक लोकांनी त्यानंतर सांगितलं, भेटून फोन करून म्हणाले, ताई राजकारणात स्वतःची जात एवढ्या जाहीरपणे सांगायची नसते, अडचणीच आहे। शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष, पण ज्या दिवसापासून सांगितलं की भीमराज की बेटी में जय भीम वाली हूँ, माझ्या शिवसैनिकांनी आणि माझे एकनाथ शिंदे साहेबांनी मला जास्त सन्मान दिला, जास्त संधी दिली आणि राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं। ते कुठल्या एका ज्योती वाघमारेला खासदार बनायचं म्हणून नाही, कुठल्या एका ज्योती वाघमारेचा सन्मान करायचा म्हणून नाही, तर बाबासाहेबांच्या चळवळीच्या लेखीचा सन्मान करायचा म्हणून मला आणि त्यामुळे आज सुद्धा माझं राज्यसभेतलं पहिलं अधिवेशन झालं। शपथविधीला जेव्हा मी गेले, आपण बघितलं असेल माझा शपथविधी, मी कुठली बनारसी साडी घालून गेले नव्हते, मी कुठली पैठणी घालून गेले नव्हते, मी बाकीच्या नेत्यांसारखी कडक खादीची स्टार्चची साडी घालून गेले नव्हते। जी साडी माझी रमाई, माझी सावित्रीमाई घालायची तशी इरकलची साधी साडी घालून, कपाळावरती सावित्रीमाई सारखं आडवं कुंकू नेसून सावित्रीमाईच्या वेशात राज्यसभेची शपथ घेणारी मी देशातली पहिली। मला माहित होतं की शपथ घेताना कुठल्याही महामानवाचं नाव घेता येत नाही, पण ठरवलं होतं दुसऱ्यांदा शपथ घ्यावी लागली तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा फुलांचं, सावित्रीबाईंचं, बाबासाहेबांचं नाव घेऊन अभिवादन करून राज्यसभेत शपथ कधीच विसरणार नाही कि मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया,
और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान और रिक्षा वाला मुख्यमंत्री बन गया। ती संविधानाची किमया आहे आणि त्या संविधानाच्या प्रती नतमस्तक होऊन काम करत राहील आणि आपण सगळ्यांचं प्रेम, चळवळीतल्या माझ्या भावंडांचा विश्वास हीच माझी प्रेरणा आहे। ही प्रेरणा, ही ताकद आपण मला दिली, माझा सत्कार केला, याबद्दल अंतःकरणापासून नतमस्तक होते। आपले समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे युवा नेते, संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून बुद्धगयाच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण जेव्हा कधी येणार आहात तेव्हा आपण तिथल्या सगळ्या उच्च पदस्थांशी मीटिंग लावूया। 19 तारखेलाच माझी रेल्वे बोर्डच्या सोबत मीटिंग आहे। दादा आपण मला फुटओव्हर ब्रिजचा एक निवेदन मला व्हॉट्सअप करा। 19 तारखेच्या मीटिंग मध्येच मी तो प्रश्न घेते आणि आमचे संसदीय नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना घेऊन स्वतः मी रेल्वे मंत्र्यांना भेटून हा फुटओव्हर ब्रिजचा प्रश्न मार्गी लावू आणि त्यासोबतच आपण मला जे पत्र दिलेलं आहे की पूर्ण बुद्धविहार येथील वरच्या मजल्याच्या बांधकामासाठीच्या निधीचं, तर मी तर म्हणते की निधी म्हणून नाही तर धम्मदान म्हणून आणि धम्म चळवळीतलं योगदान म्हणून नक्कीच या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी ती पूर्तता करेन एवढंच बोलते। आणि तुम्हाला सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी बुद्धविहार पूर्णा येथे नवनियुक्त झालेल्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय डॉक्टर प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे आज बुद्धविहार पूर्णा येथे उपस्थित राहिल्या। खरं म्हणलं तर विशालभाऊ कदम यांनी एक कार्यक्रमाच्या आधीच 8-10 दिवसापूर्वीच डॉक्टर बदंत उपगुप्त महातेरो यांना त्यांनी फोनवरती म्हणाले की ज्योतिताई वाघमारे आपल्या पूर्णा शहरात येणार आहेत, तर तेव्हा आपल्या पवित्र अशा बुद्धविहाराला जर त्यांनी भेट दिली तर आपल्या पूर्णेचा एक चांगल्या पद्धतीचा मेसेज त्यांच्याकडे जाईल। त्या दृष्टीनं आज त्यांनी नियोजित कार्यक्रमातून वेळातला वेळ काढून ज्योतिताई वाघमारेंना त्यांनी विहारात आणलं। अतिशय कमी वेळामध्ये मार्मिक असं भाषण त्यांनी संबंधित उपस्थितांना केलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष या पूर्णा नगरपालिकेच्या नगरसेविका रेखाताई अनिल खरगे ह्या होत्या आणि कार्यक्रमासाठी विशालभाऊ कदम प्रमुख उपस्थित होते। सर्वच पूर्णा नगरपालिकेतील पत्रकात नमूद केल्याप्रमाणे नगरसेवक आणि समाजातील कार्यकर्ता गण, उपासक उपासिका मोठ्या संख्येने दुपारी 2:30 वाजता उपस्थित होते। भाषणामध्ये त्यांनी प्रमुख 3 मागण्या आमच्या जाहीर केल्यात। सगळ्यात पहिलं म्हणजे फुटओव्हर ओव्हरब्रिज जे सिद्धार्थ नगर ते पूर्ण आहे, त्याच्यामध्ये ते म्हणाले की येणाऱ्या 19 तारखेला त्यांची रेल्वेसोबत बोर्डासोबत बैठक आहे। तर विशालभाऊ कदमांना त्यांनी स्वतःहून सांगितलं जाहीरपणे की व्हॉट्सअपला ते पत्र पाठवा, आम्ही त्या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडू। दुसरं महाबोधी महाविहाराच्या संदर्भानं सुद्धा कशा पद्धतीनं सर्वांसोबत पोहोचता येईल त्याही बद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे। आणि तिसरा म्हणजे या विहाराच्या सुशोभीकरणाचा बांधकामामध्ये कशी आर्थिक मदत करता येईल, अन्य मदत करता येईल त्या दृष्टीनं सुद्धा मी मागोवा घेईल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। एक बोलताना ते म्हणाल्या की मी खासदार नव्हे तर एक मी भीमकन्या आहे आणि नंतर खासदार आहे, हे अनेकांना भावुक करणारं वाक्य होतं। पण अतिशय एक वैचारिक, एक चांगल्या अभ्यासू आणि एक चांगल्या पद्धतीची समाजाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची जाण ठेवणाऱ्या त्या खासदार आम्हाला अशा वाटल्या आणि म्हणूनच आज सर्वांच्या एक विहार समितीच्या विद्यमाने त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे। सर्वच नगरसेवक आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप परत एकदा